म्हणजे सर्व. आता हा पाळाचा तोडायचा आपण, थोडा उंच येतो, काय हात काय पुरत नाही. इकडे पण बांधणार आहे का असं? बाबरी आंबे 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 ठेवू आपल्याला किती दादा मी काय काढा ना. हा मंदिर रेडी झाला की आपण त्यांच्या आशीर्वादाने भंडारा ठेवूया. तर मस्त पैकी आता पाहुणे येणार आहे आणि त्यांच्यासाठी आणली माठाची भाजी पप्पानी. पण ते माठाच्या भाजीचं प्रकार असा आहे की कुठून कुठून येते. आपले नाशिकची असली तर काही टेन्शन नाही, ट्रेन मधून येतात, कुठनं येतात, कसल्या पाण्याच्या असतात. मग ते धुण्याचं खूप अवघड जायचं. त्याला पाण्याच्या आमच्याकडे पाण्याचा अजून बी प्रॉब्लेम चालू आहे. नळाला कंटिन्यू पाणी नाही. मग ते पाणी भरून ठेवायचं. मग पाणी भाजी धुवायला भरपूर पाणी लागतं. पण आता भाजी वगैरे बनवेल मी माठाची मस्तपैकी. आणि पाहुणे येणार त्याच्यामुळे माठाची भाजी तर पप्पाला आवडती, बाकी पण बनवणार. तर आता मी सगळ्यात पहिलं मस्त आंब्याच्या वाडीत पण जाणार आहे. पण त्याच्या अगोदर भाजी वगैरे बनवणार आणि त्याच्यानंतर आम्ही आंब्याच्या वाडीत जाणार पाहुणे आले की. तर चला आता आम्ही भाजी धुवायला पहिली सुरुवात करते. तर मी आज ऑर्डर केलंय आगारोचं सलाड स्पिनर. तर मी हे कशासाठी ऑर्डर केलं तुम्हाला माहितीये का? आपण जेव्हा भाज्या धुतो तेव्हा अर्ध्या आपल्या भाज्या सांडून जातात खालीच आणि मग आपल्याला चाळण शोधावं लागते. त्याच्यामुळे ते चाळणमध्ये ठेवायचं, परत त्याच्यात थोडंसं पाणी राहतं, पाणी काय बरोबर ते निथळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे जे आगारूचं स्पिनर आहे ना, तर याने आपलं काम एकदम पटकन होऊन जातं आणि वेळ देखील वाचतो आपला. त्याच्यासाठी मी ऑर्डर केलंय. याची कॅपॅसिटी 5 लिटरची आहे. याच्यामध्ये व्हेजिटेबल सर्व भाज्या फळं धुवू पण शकतो आणि सुकू पण शकतो. आणि जे उरलेलं पाणी असतं ना ते पूर्ण निघून जातं आणि पूर्ण भाज्या एकदम सुकून जातात. सुकून आपल्या म्हणजे एकदम भारीवाल्या दिसतात आपल्याला. आणि थोडं पण सुद्धा पाणी याच्यामध्ये राहत नाही, पूर्ण ड्राय होऊन जातात भाज्या. आणि याच्या पार्ट बद्दल बोलायचं झालं तर याला एक हँडल दिलंय छानसं. याला आपण गोल पूर्ण फिरू शकतो एकदम. तर बघा एक साईडला स्टॉप बटन दिलेला आहे, याला आपण कधी पण बंद करू शकतो. आणि याच्या आतमध्ये दिलेला आहे आपल्याला एक बास्केट. आणि त्याच्यानंतर आपल्याला भेटलं हे एक बाउल. त्याच्यानंतर याच्या झाकणावरती दिलेला आहे पाणी काढण्यासाठी एक जागा. बघा मी तुम्हाला पाणी काढून दाखवते. आता याच्यामध्ये भाजी वॉश करून दाखवते मी तुम्हाला. मार्केटमधून भाजी आणली तशीच मी बास्केटमध्ये टाकली आणि त्याच्यावरतून मी पाणी टाकलं. आता गोल ह्या हँडलला गोल फिरून मी तुम्हाला भाजी वॉश झालेली दाखवते. बघा ह्या हँडलद्वारे पूर्ण भाजी पूर्ण एकदम व्यवस्थित वॉश होते. आणि इथे एक स्टॉप बटन दिलेलं आहे, ते दाबलं की बंद होते. बघा आता भाजी पूर्णपणे वॉश झालेली आहे आणि किती घाण पाणी निघालंय हे बघा. बघा भाजी पूर्णपणे सुकलेली आहे एकदम व्यवस्थित. पण तरी पण मी परत एकदा बास्केटमध्ये टाकते आणि तुम्हाला पूर्ण एकदा अजून सुकवून दाखवते व्यवस्थित. आता बघा भाजी पूर्ण ड्राय झालेली आहे आणि एक्स्ट्रा पाणी होतं ते पण पूर्ण निघून गेले त्याच्यामधून. बघा आता काहीच त्याच्यामध्ये पाणी थोडं पण नाही. झालं का नाही इजी काम? कारण की मलाच रोजच्या भाज्या धुवावं लागायच्या, चिरावं लागायच्या. तर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल हे प्रोडक्ट, मी खाली लिंक दिलेली आहे आणि प्रोडक्ट टॅग सुद्धा केलेला आहे. बघा मस्त आज आम्ही वाडीत आलोय. गाया दिसतात तिथे, म्हशी दिसतात. किट्टू माझा हे झालाय बघा. किट्टू बघाच पाच. आणि म्हशीला लगेच डायरेक्ट हे घेतलाय. दादा म्हैस दूध देतात माहितीये का? हे दूध देतात, दूध देतात. हा एवढ्या माहिती तुला? चल तुला आंबे थोडे मच्छर चालू राहा, मच्छर चालू दूध देतात त्या. अरे देवा मच्छर चालू देतात. हा चल हे बा आम्ही आंब्याच्या वाडीत आलो आता. आंबे राहतच ना दिसणार. आणि आंब्याच्या वाडीत आलो पण आंबे दिसा ना पुढच्या वाडीमध्ये. कोणती? काय काय करतो चिडीचं? जा तिकडे. किट्टूला किट्टूला धरायला आलं ते. किट्टूला या किट्टूला धरायला आलं. चला तो पाय आंबा यो पाय आहे का? बराच उशीर झाला. आंबे घ्यायला आलो पण उशीर झाला. बरेच आंबे निघून गेले, तोडले म्हणजे सर्व. आता हा पाळाचा तोडायचा पण थोडा उंच येतो, काय हात काय पुरत नाही. कस काय हात पुरत? हा वड वड फाटी काढ वड.
नाही होणार माझ्याच्यानं. आणि इकडे मी तोडतो. ए हलू नका हलू नका. खाली पाड ना खाली खाली पाडू लगे आंबा खाली कसा पाडू खाली लगे आंबा द्या किटूला खायला. हा द्या किटूला खायला. आंबा पाय मस्त पाडाचा आहे. द्या किटूला. हा खा किटू. धुवून द्या. पाडाचा तोडला पप्पानी. माझा काय हात पुरत नव्हता. आता एवढे केली भारी. हा खिशाट खा ना. अरे बाबरी आंबे ठेवू आपल्याला किती दादा मी ताई काढा ना. काढा ना चांगले चांगले काढा. हा हो बढिया आहे. चांगले घ्या ना पण थोडं डागलेला नका घेऊ. लंबाले की जाने काय ना हम लोग विरार. सगळे चांगले सगळे चांगले काढा ना. चांगले वजन करणार किट्टू. हा चांगल्या वाल्याची आहेत मला. चांगले कर चांगले कळ तुम्हाला खाणार आहे. हा डागलेला तुला खायचं ताजा आंबा आहे. ताजा खराब देटाला खराब नका ना काढू. दर बाळा खा. मिक्सर में चौधर इनको मोबाइल पहले ले लो. ए भाई मोबाइल दो इसको. हाँ लॉक इसका लॉक मेरे को नहीं पता. सगळे मंदिर बघायला आलेले. मस्त मंदिर आवडलं. सुंदर जाम भारी आवडलं. हा मंदिर रेडी झाला की आपण त्यांच्या आशीर्वादाने भंडारा ठेवूया. पूर्ण सह फॅमिली सोबत आपण भंडारा ठेवूया इकडे. चालेल. मोठा भंडारा ठेवू. मोठा भंडारा ठेवू कारण ह्याच एरियामधून सगळं काही आपल्याला देवाने दिलं. जे काय असेल ते आपण सर्व काही त्याच्यामुळे. आणि इतकं मंदिर बरं वाटतं. तिकडनंच आपल्या ऑफिसमधून बघा मस्त खुर्च्या टाकून बसलं की दिसतं आपलं ऑफिसच्या जवळच. आणि मंदिर खरंच हा थांब ना दादा देते. चला थोडं ऑफिसमध्ये बघू. तर चला आम्ही निघालो मस्त विरारला. म्हटलं विरारला काय नाही बरं. चला तर शेंजी भरतो आम्ही आता थोडा टाईम आणि निघतोय. पहिलं कोर्टात जातो. कोर्टाचे पुढे कामं आणि लगेच विरारला पापाचा बड्डे करा. हा बड्डे परत बड्डे करवले आता माझा. त्या दिवशी आम्ही हुकलो होतो ना. मग त्या दिवशी त्या याला जायचं होतं याला नांदगाव चौपाटीला. तर तिथं काही गाडी आपलं असं झालं म्हणून आता दुसरा बड्डे परत करायचा आहे आता. पहिला घरीच केला आता विरारला करायचा आहे. चला टेबलवर बसू दे. मोठा झालाय गाईजला मी दिसेन. हा बोल आता गाईजला काय सांगायचं सांग. साईबाबा आहे. हा गाईज साईबाबा आहे त्याच्या घरी. दाखव मोठ्या साईबाबाला. दाखव. हे बघ. हा बरं हा तर. आणि तिथं तुझा फोटो होता काय झाला बरं झाला. तुझा फोटो होता काय केला. तुझा फोटो कुठे आहे? ओरडला नाही आत्याला. माझा फोटो काय केला. पडला तो तूच येऊन पाडला. तो पडला. हाताने पाडला. हाताने कोकमनं पाडला. अरे कोकमनं पाडला रे दादा. फोटो आहे ना किती दादा आपला फोटो आहे. फोटो ठेवलाय ना. तो त्याच ध्यान आहे त्याचं. तो इथं फोटो ठेवलेला होता ना. फोटो मी गाईजला दाखवतो म्हणलं. गालाला चिमटे घेतले त्याचे. कोणाच्या माझ्या गालाला चिमटे घेत होता लगेच. कोण मी तू नाही कोकाला गालाला चिमटे पण घेतले का. मोठा आहे ना एवढाच तो. हा ना. फोटोचे घेतले का तुझ्या घेतले. हा फोटोच्या घेतल्या बाई. फोटोच्या गालाला चिमटे घेतले. फोटो फ्रेम कुठे ठेवलं. तू काढले ना फोटो त्यातले. कुठे माझ्या बाळाचा फोटो. मग ह्यो आला इथं ठेवायचं होतं ना. तो आल्या पाहतो. त्याला टेन्शन होते कधीच. गाईजला दाखवायचंय म्हणतो फोटो कुठे गेला दाखव. पहिले मामा लिहू दे. मामा दूध घ्यायला गेले आपल्याला चहाला मस्त पैकी. मग आपण मग तेच झाले. बरं गाईज तुम्हाला दाखवतो. तापा ठेवलं इकडे. गरम करायला ठेवलं इकडे.
टाकू चल चल इकडे चल पटकन. चल काय घेऊ? चहा तू नाही पेत आम्ही पितो. आम्ही पितो पण आम्हाला आणि पिऊ देत का तू? आणि मी टेबलच बसायचं ग बाई. हा. आता काय करणार सांग? आणि तुला छान बाबा पार्टी देणार का नाही? बाबाचा बर्थडे. हा तर बाबाचा बाबानेच birthday, party तू बाबाच पार्टी देणार आहे. इथं बघ खेळशीनी आहे. इथं हॉलमध्ये लागली थंडी वाजायला लागली आता. अच्छा, थंडी वाजत. पहिल्यापासून एसी हॉल मध्ये त्यांची. कुठे ही बाई हिची लावलेली नाही काय? पहिल्यापासून आहे. इथं फॅन नाही. मग मग इकडचं काढून कसं घेतला? काय काढून आता घेतलं? हा एक फॅन चालू आहे ना. सगळं व्यवस्थित आहे. जिथल्या तिथेच आहे. फक्त सोफा काढला इथला. जिथल्या तिथे सोफा काढा फक्त आणि तो फोटो काढलेला आहे. हा फक्त तुझा फोटो बाजूला ठेवलाय. हा चेंजेस झाले म्हणून पोरगं हे नाही तर झालं. आले आले तू फोटो काढ पाहत तिथे. चेंज कर. नकल आपला घाल. कशाला केला का आपलं घर? आले कारण की ना किती दादा आमच्या घरात खूप पसारा झालेला ना म्हणून आम्ही चेंज केलं. हा जिथे तुला तिथे नाही बसलो. आवडलं का नवीन घर? नाही आवडलं. आवडलं ना तुला? पाणी बघ पाणी. हा, चला मस्त आत्याने चहा ठेवलाय गरम गरम. जा बघू मी घ्यायचं. पाणी वळच्या. चालून बघ. चहा उकळताना दाखवा. हा इथं हा हे बघा कोमलने चहा ठेवलाय आता आणि दूध गरम करा ठेवली इकडून. सकाळला बिस्किट खायचं. आता इथे चला. आम्ही नवीन कपमध्ये चहा पिणार आहे. हा आता या नवीन कपडे चहा कपमध्ये इथे एक कप. आज ना आपलं ठीक. बिस्किट खायचं तुला. बिस्किट खायची तुला? आपला बचाप काय बचाप. बदाम तुम्हाला सोबत काय म्हणतो बाई? काय केलं गाईस? इथं उलटं घातली. काय केलं गाईस? काय बोलला? कसं उलटं मी. हा, उडतो बरं तो झालं, उडतो. आता मस्त हा हे बघा कोमलने चहा ठेवलाय आता आणि दूध गरम करा ठेवली इकडून. सकाळला बिस्किट खायचं. आता इथे चला. आम्ही नवीन कपमध्ये चहा पिणार आहे. हा आता या नवीन कपडे चहा कपमध्ये इथे एक कप. आज ना आपलं ठीक. बिस्किट खायचं तुला. बिस्किट खायची तुला? आपला बचाप काय बचाप. बदाम तुम्हाला सोबत काय म्हणतो बाई? काय केलं गाईस? इथं उलटं घातली. काय केलं गाईस? काय बोलला? कसं उलटं मी. हा, उडतो बरं तो झालं, उडतो. आता मस्त आवाज पण किती वेळ जोरात आहे तिकडचा. हे बघा भाकरी करूली मांडी घालून भाकरी करूली खाली बसून चूल तिकडे शिरली आणि इकडे भाकरी करूली. मग हिच्या हाताखाली दोन बाया, एक नेऊन टाकायला, एक भाजायला, एक याला. कोमलच आहे. दोन कोण नाही. हा कोमलची सासू नाही का? त्या भाजी आणाय गेल्या. घरी थापल्या झाल्यात आता शिकून. आणि कोमलला वांग बनवते ना, खा ना वांग. फिशच खायची. वांग नको म्हणतोय. फिश फ्राय खाशील तू? हा किती दादा? ठीक आहे. मागव आता फ्राय करायला. आणि वांग मस्त ती भरलेलं वांग बनवत होती कारण की आम्ही कंटाळलो होतो नॉनव्हेज खाऊन. हा मस्त गावाकडचं वांगे आणलेत आम्ही. आता मला 2-3 दिवस झाले म्हणून असं झालेलं. पाणी कसला टाकला. तुला फिश खायचंय ना? हा? पाणी ती कसला काय बोलते ते तुम्ही इकडे केलं तिकडे केलं बोलत. गावाकडच्या वागे ती बोलत होती तुम्ही काय त्याच्याकडे केलं मी गायचं. गायचं बघा काय खेळतोय. ती काय नाही नंतर आली. इथं बघा काय खेळतोय. हा. केटू दादा आमचं काय खेळतोय बघा. मी मस्त गावाकडून आणलेत वांगे. 2 दिवस झाले पण म्हणून फ्रेश दिसत अजून पण. नाही थोडेसे खराब वाटतात. म्हणजे खराब नाही आले, सुकलेत थोडेसे. 2 दिवस झाले म्हणून. नाही ताजे ताजे वांगे होते. चल जाऊया आता किटू दादाला आणा आता फिश आणि मस्त पैकी त्याला हा. फ्राय करायचा. फिश आणल्यावर मला फ्राय केलेली आम्ही करतो भरलेलं वांग. आणि भरलेला वांगलंही भाडलं. जाऊ गावचे ना खाऊ वाटतात. आणि ज्वारीच्या भाकरी अजून एक पीठ. आणि ह्यो एक भाकरी हा, करू. तू पण बनव. आज मस्त तुम्हाला कोमलचं भरलेलं वांग खायला भेटेल. आणि किट्टू बोलला मला फिश आणा, त्यात लयच आणली. एवढी मोठी आणली नाही तर आमचं आज वांग्याचं सुरमाई. आणि मी बघा मस्त भाकरी थापल्या आणि कोमलने शेकल्यात एवढ्या भाकरी. हे बघा मी पाय लांबून बसले होते. मला कमेंट येतील की पाय लांबून पण माझ्या पायाला मग याल त्या बरोबर बनवल्यात. पाय भरून वात आल्याला म्हणजे. तर बघा कितीच मच्छी आणली आता. आता किट्याला 2-3 दिवस खाऊ घालायचं. आता किट्याला 2-3 दिवस घाल. बरं झालं. वांग नको बनवू, फिश मागव. फिश मागव.
बरं झालं, जाऊ दे मला करायला. बनव वांग आता भारी. चल लईच भारी सुरमई. कितीची भेटली हो? 500च्या 3. छान आहे वांगे. चला आता बनल्यावर दाखव. लईच भारी वांग बनवलं बाबा. आता थोडंसं पाणी टाका, मस्त हे होऊन जाईल, वाफेवर शिजून जाते भारी. आता भाताला आपल्याला काहीतरी त्याच्याबरोबरच भात खाऊ, काय भाकरी भरपूरच. हां बस ठेव आता याच्यावरती, वाफेवर ठेव. हां हां तेच ना, राहू दे आता मस्त. आता फिशला इकडं करायचं होतं ना लगेच. हां कर. चला तुम्ही करा फिश, मी बाळाला खाऊ घालते, दादाला. हां चला. बघा मस्त माझ्या इनबाईनं माझ्या चित्तूसाठी मच्छी फ्राय केली. माझ्या बाळाला फिश आवडते म्हणून आणली का दादा. आता माझ्या बाळाला मी भरवते. माहिती का, ज्यूस आणला भारीवाला ज्यूस. काय दादा कुठला ज्यूस आणला? माझ्या कोमलला वांग कितीच भारी बनवले. अरे बाप काय तेच भारी बनवलं. हे गावचे वांगे आहेत ना म्हणून एवढे भारी बनले. म्हटलं गावचे मला. आता चल माझ्या दादाला मी फिश खाऊ घालते. पहिली ज्यूस आणला, पप्पाने आणला ना. हा आत्या बोलली पाहुणा आलाय आमच्याकडे, पाहुण्यासाठी ज्यूस आणा. तर बघा इतकी भारी सुरमई झाली. आता दादाला मी खाऊ घालते. आणि आम्ही पीठ लागला मम्मीनं आईनं. हा आणि आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. एवढं द्या. किटूला नाही प्रेम द्या.